2 सुवर्ण आणि 1 रजत. आमची इच्छा आहे आता की तू आपल्या देशासाठी असं काहीतरी काम करावं की तुला नोबेल पदक मिळावं. यानंतर बॅटिंग करण्यासाठी मी बोलवतोय आमचा सर्वांचा आवडता आणि लाडका अंकित. याला अंकित प्लीज. जयदीप दादा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे आई आणि वडील ज्यांच्यामुळे मी आज इथं उभा आहे, माझी अतिशय गुणवंत, बुद्धिवंत आणि जितके मी कौतुक करावं तितकं थोडं अशी मी खरं तर भाग्यवान आहे की मला इतकी गुणवंत बहीण मिळाली आणि कदाचित त्याच्यामुळेच मी आज इकडं उभा आहे. तर ती माझी बहीण सुकन्या पाटील, आमचे प्रेरणास्थान माननीय होमसिंग सर ज्यांना आम्ही प्रेमाने बाबा म्हणतो, आणि किरण देसले सर. अतिशय मला आज म्हणजे खरंच अभिमान वाटतो माझा स्वतःचा की इतक्या मोठ्या माणसांसोबत मी आज मंचावर उभा आहे. त्यानंतर माझा आवाज ऐकू येतोय? ओके. सो त्यानंतर अतिशय उत्तम कामगिरी जळगावात करत असलेले नोबेल फाउंडेशन, आणि त्यासाठी मला खरं तर आभार मानायचे जयदीप दादाचे की इतकं सुंदर काम केल्याबद्दल, खरं तर इतकं मोठ्या प्रमाणाचं काम केल्याबद्दल जयदीप दादाचं मला अत्यंत आभार मानायचं वाटतात की जळगाव शहराला खरंच इतक्या सुंदर कामाची अतिशय गरज आहे. त्यानंतर आमची छोटी ताई अवंतिका, अतिशय धन्यवाद इतका सुंदर परिचय दिल्याबद्दल. आणि आमचे रामचंद्र पाटील सर जे आज मंचावर उपस्थित नाही आहेत पण ते वाघ आहेत, ते तिथून जरी डळकाळी फोडतील तरी सगळा आपला आज कार्यक्रम हादरून जाईल. नंतर आमचा प्रथमेश दादा, अतिशय अभिनंदन आणि जळगावचं खरंच मानचिन्ह म्हणावं लागेल. अतिशय सुंदर कामगिरी तू केलेली आहेस आणि वेलकम टू द कम्युनिटी ऑफ IITians. आणि आज ॲक्च्युली 2 अजून आमचे सन्मित्र शुभम आणि तन्मय हे दोघं आलेले नाही आहेत, त्यांचे पालक आज इथे आहेत, त्यांनाही मला अतिशय आभार मानायचे वाटतात की तुम्ही इकडे आलेत त्याबद्दल तुमचे अतिशय आभार. आणि बोले तैसाची चाले त्याची वंदावी पाऊले असं आपलं तुकोबराय म्हणून गेलेत. तर तुमच्या सगळ्यांचे मला खरंच पाऊल स्पर्श करायचे वाटतात, कारण इतका पाऊस सुरू होता. खरं तर अतिशय मस्त गरम चहा, TV बघणे आणि पकोडे खाणे असा आजचा मोसम आहे, आणि तुम्ही आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. काल तुम्ही ठरवलं होतं की मी कार्यक्रमाला येईल आणि तुम्ही आज आलेत. बोले तैसाची चाले त्यांचे वंदावी पावले. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल अतिशय धन्यवाद. त्यानंतर मला जयदीपला सांगावंसं वाटतं की दादा म्हणाला की सुकन्याचा कार्यक्रम म्हणजे पाऊस, हे समीकरण झालेलंच आहे. तर मला दादाला अशी विनंती करावीशी वाटते की दादा तुम्ही सुकन्याचा कार्यक्रम अजून जास्त ठेवा, कारण मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आज आपल्या भूमीला किती गरज आहे पावसाची त्याची आपल्यालाच फक्त माहिती आहे. 20 दिवसांपासून पाऊस पडलेला नव्हता, त्याच्यामुळे जर कोणी म्हणत असेल की थोडा टाईम पडला नसताना तर मी बी जातो वाटे, तर त्याची काही गरज नाही आहे. पाऊस अतिशय महत्त्वाचा आहे. कार्यक्रम तर आपले होत राहतील आणि अतिशय आमच्या कॅमेरामनदारांचं पण आमचा आभार की ते आता शूटिंग करतात, त्यामुळे तुम्ही घरी जाऊन पण ऐकू शकता. तर आणि दुसरी गोष्ट, प्रमुख कार्यक्रम झाला आता सुकन्याताईचा, त्याच्यामुळे मी फक्त सपोर्टिंग ॲक्टरची भूमिका निभावू शकतो, तर ती आपण पूर्णपणे निभावण्याचा प्रयत्न करू. तसं ताई आमची खूप हुशार आहे, खूप गुणवंत आहे. सगळ्या विषयात सगळ्या तुकड्यांमधून सर्वप्रथम असंच तिचं कायम राहिलं. कधीच ती म्हणली की बाबा मी 10वीमध्ये माझं सगळ्यात मोठं अपयश आलं. अपयश काय होतं माहिती का तुम्हाला? ती पहिली नव्हती आली, ती 3री आली होती. खूप मोठं अपयश होतं, म्हणजे खचून जाण्यासारखी गोष्ट होती. पण कसं आहे, इथं जे मुलं उभे आहेत समजा, त्यांच्यातल्या जर एकाला जरी माझा फायदा झाला ना बोलण्याचा, एकाला तरी मला वाटतं की माझं बोलणं सफल आहे. आणि माझी भाषा ऐकून तर मी 8लाच आहे, म्हणजे पूर्ण एकदम खानदेशपट्टी आपली भाषा तशीच आहे माझी. बोलताना तुम्हाला समजत असेल तसं मराठीत बोलू शकतो मी. आमचे रामचंद्र पाटील सरांनी अतिशय उत्तम शिकवण मला दिलेली आहे मराठीची पण, आणि गोविंदराव सरांशी पण माझं काल बोलणं झालं, आणि त्यांच्यासारखा मी उत्कृष्ट वक्ता नाही आहे,
पण काही हरकत नाही, आपण तरी पण आपला असं म्हणतात की हरिश्चंद्राची चाल बरवी म्हणून इतरांनी चालण्याची सोडून द्यावे की, म्हणजे राजा हरिश्चंद्र अतिशय उत्तम चालतो म्हणून इतरांनी चालणंच सोडून द्यायला पाहिजे. मग तसं मी इतका चांगला वक्ता नाही आहे, पण आपण प्रयत्न करूया की काय होत आहे ते. आणि आता म्हणजे बऱ्याच वेळा मी सांगतो पण लोकांना की आमच्या ताईची गोष्ट कशी आहे बुवा, तर असं मी म्हणतो की वो लिखना जानती है और मैं बिकना जानता हूँ. तर म्हणजे पण तरी मी एक विद्यार्थी आहे, अजून IIT बॉम्बेत शिकतोय, फक्त 14 वर्ष पास झालं, अजून तसं काही नापास झालेलं नाही. मी तिकडे एक ड्युअल डिग्री म्हणून असतो, तर 5 वर्षांचा प्रोग्राम असतो, 5 वर्षामध्ये तुम्हाला MTech मिळते. हा पण एक चांगला ॲडेड ॲडव्हान्टेज आहे IIT मध्ये, बाकी कुठेच नाही भारतामध्ये, की जर तुम्हाला MTech घ्यायचं असेल तर तसं तुम्ही 6 वर्षात MTech घेतात, पण IIT आफ्टर IIT so they allow you to get your MTech in 5 years. बेसिकली 4 वर्षाचा BTech आणि 2 वर्षाचा MTech, 5 वर्षात MTech. मग म्हटलं आपल्याला पाहिजे म्हणून आपण गेलेलो आहे तिथे. तर मी आता 5व्या वर्षाला आहे आणि या सो टू स्टार्ट ऑफ विथ मॅथ्यू मॅकगोनी. ऑस्करच्या वेळेस असं आपलं तेच आहे, आपण ऑस्कर फिल्म हे ते सगळं बघत असतो आणि IIT गेलो समजा ताईच्या मार्गदर्शनामुळे आणि तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादामुळे. तर त्यावेळेस मॅथ्यू मॅकगोनी खूप सुंदर वाक्य म्हणालेला होता. ही सेड देर इज समथिंग टू लुक अप टू, समथिंग टू लुक फॉरवर्ड टू अँड समथिंग टू चेज. फर्स्ट ऑफ आय वॉन्ट टू थँक गॉड ऑफकोर्स. Secondly, I want to thank my alma mater IIT Bombay because it has graced to me opportunities that I could not have fathomed in my life वगैरे वगैरे. पण फक्त मला असं म्हणायचं की IIT बॉम्बेला मला अतिशय धन्यवाद द्यायचे आणि माझ्या आईवडिलांना मला अतिशय धन्यवाद द्यायचे आहेत की कदाचित जर त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला नसता किंवा माझ्या ताईवरती विश्वास दाखवला नसता तर मी पण आज तिकडेच बसलो असतो. मी खूप काही मोठा नाही आहे त्याच्यामुळे, पण तरी मी जेवढा काही आहे ते आज त्यांच्यामुळे. तर त्यांना मला खरंच अतिशय आभार मानावेसे वाटतात. मला माझ्या वडिलांना सगळ्यात जास्त आभार मानावेसे वाटतात की त्यांनी मला शिकवलं हाऊ टू रिस्पेक्ट मायसेल्फ, स्वतःचा आदर कसा करावा. आणि इंटर्न माझ्या असं लक्षात आलं आहे की स्वतःचा आदर केल्यामुळेच मी इतरांचा जास्तीत जास्त आदर कसा करावा हे मी शिकलो आहे. तर त्याबद्दल अतिशय धन्यवाद. आणि तसं ताईने सगळं IIT बद्दल सांगितलेलंच आहे, मी अजून त्याच्याबद्दल काही बोलणं म्हणजे ये तो सूरज को दिया दिखानेवाली बात आहे, तर मी त्याबद्दल जास्त बोलू शकत नाही. बरं तरी पण प्रयत्न करतो मी. तर मी म्हटलं आता जास्त काही आपण IIT बद्दल बोलण्यापेक्षा थोडंफार एक 4-5 मुद्दे बोलतो आणि संपवतो. तर मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आयुष्यात आहे ती आहे हार्डवर्क, कठोर परिश्रम. महाजन सर, यजुर्वेंद्र महाजन सर आपणा सर्वांचे प्रेरणास्थान, जे अतिशय हृदयाच्या अतिशय कोपऱ्यात खूप उच्च स्थान आहे त्यांनी सांगितलं होतं एकदा, यशस्वी होण्याचे फक्त 3 मार्ग: कठोर मेहनत, कठोर मेहनत, कठोर मेहनत. म्हणून मला असं वाटतं कठोर मेहनतीला पर्याय नाही. असं म्हणतात इंग्लिशमध्ये, इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन यू हॅव टू बर्न लाईक इट. जर तुम्हाला सूर्यासारखं प्रकाशित व्हायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावंसुद्धा लागतं. तर मला वाटतं कठोर मेहनत खूप महत्त्वाची आहे. नहीं तो क्या है, मग तेरी आँखों की नमकीन मस्तियाँ और तेरी जुल्फों की लहराती अंगड़ाइयाँ नहीं भूलूंगा मैं जब तक है जान, जब तक है जान. मला वाटतं कठोर मेहनत त्याशिवाय पर्याय नाही आहे. दुसरी गोष्ट, हॅव फेथ, स्वतःवरती आणि अलमायटीवरती विश्वास ठेवा. एखादी सुंदर गोष्ट सांगायची वाटतं मला इकडे. देर इज अ ट्री कॉल्ड चायनीज बॅम्बू. चायनीज बांबूचं जे झाड आहे तर त्यावेळेस त्याला जेव्हा तुम्ही नर्चर करता, ज्यावेळी त्याला पहिल्यांदा आपण उगवण्यासाठी त्याचं जे सीड असतं, त्याचं जे बी असतं, जेव्हा बीज मी मातीत लावतो ना, त्यानंतर त्याला मी अतिशय आदराने आणि अतिशय प्रेमाने त्याला पाणी घालतो. असं मी आज केलं, मी उद्या केलं, असं मी वर्षभर केलं. आणि काय होतं माहिती आहे, चायनीज बांबूला एक एवढूसा शूटसुद्धा येत नाही. 1 वर्षानंतर माणूस म्हणतो
की हे झाड कामाचं नाही आहे. पण ॲक्च्युली जर मी असं 5 वर्ष केलं तर काय होतं माहिती आहे, चायनीज बांबूला एकही शूट येत नाही. पण 5 वर्षानंतर ज्यावेळी चायनीज बांबू रेडी असतो त्यानंतर असं म्हणतात 6 महिन्यामध्ये चायनीज बांबू 90 फूट ग्रो करतो. 90 फूट. कधी कधी 24 तासामध्ये 30-30 फूट सुद्धा चायनीज बांबू उंचावर जातो, इतकी त्याची प्रचंड क्षमता असते. 5 वर्ष मी त्याला रोज पाणी टाकत होतो सर. 5 वर्ष एकही शूट नाही आणि पुढच्या 6 महिन्यात 90 फूट ग्रो करतो चायनीज बांबू. काही लोकांचं असं म्हणणं आहे की चायनीज बांबू 6 महिन्यात 90 फूट ग्रो करतो. मी म्हणतो चायनीज बांबू 5 वर्ष आणि 6 महिन्यात 90 फूट ग्रो करतो. तर माझे छोटे मित्र आहेत त्यांना मी सांगू शकतो की हॅव फेथ. चायनीज बांबूमध्ये जर तुमची फेथ नसेल ना तर यू वोंट बी एबल टू सी द मिरॅकल. असं यू कॅन लिटरली सी, तुम्ही असं खरंच बघू शकता की चायनीज बांबू खालून वरती वाढतोय. झाडाची वाढ होताना आपण फक्त चित्रपटाच बघितलं असेल, पण झाड खरंच वाढत आहे असं तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघू शकता. इतकी जबरदस्त त्याची वाढ त्या काळात होते. पण जर तुम्ही खरं बघाल तर चायनीज बांबूने काय केलं माहिती आहे, मागच्या 5 वर्षामध्ये त्याने आपली मुळं त्या मातीमध्ये इतकी घट्ट रोवली आहेत की त्याची कितीही जबरदस्त वाढ झाली तरी चायनीज बांबूला काहीच फरक पडत नाही. म्हणून म्हणतो हॅव फेथ. लिओनेल मेसी, बऱ्याच लोकांना परत आपलं तेच, आपण फुटबॉल वगैरे सगळं पाहत राहतो. तर लिओनेल मेसी खूप फेमस, एक अतिशय फेमस फुटबॉलर आहे. त्याला असं म्हणतात की ग्रेटेस्ट फुटबॉलर अलाइव्ह डिबेटेबली बिकॉज ऑफ क्रिस्टियानो रोनाल्डो. 2 वाक्य दोघांचे सांगेन. पहिलं सांगतो क्रिस्टियानो रोनाल्डोचं. क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणतो, यू डोंट वॉन्ट टू टेल युअर ड्रीम्स, यू वॉन्ट टू शो देम. तुम्ही आपले स्वप्न लोकांना सांगू नाही इच्छित, तुम्ही ते दाखवू इच्छिता, असं म्हणतो क्रिस्टियानो रोनाल्डो. दुसरी गोष्ट लिओनेल मेसी सांगू इच्छितो. लिओनेल मेसी असं म्हणतो, लिओनेल मेसीची गोष्ट तुम्हाला सगळ्यात पहिले सांगू शकतो. लिओनेल मेसी ज्यावेळी जगाला माहिती झाला त्याच्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये लिओनेल मेसी स्कोर्ड हॅट्रिक विच इज लाईक अन इनक्रेडिबल जॉब फॉर अ फुटबॉल क्लब बार्सिलोना, जी की जगातली दुसऱ्या किंवा पहिल्या क्रमांकाचा फुटबॉल क्लब, आणि फुटबॉल क्लब जगातला सगळ्यात मोठा स्पोर्ट आहे आजच्या घडीला. आणि लिओनेल मेसी त्याचा सगळ्यात मोठा मी म्हणेन सारथी आहे. तर त्याने हॅट्रिक स्कोअर केली आणि सगळ्या लोकांनी म्हणलं लिओनेल मेसी बिकम ओव्हरनाईट सक्सेस. मित्रांनो, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते आणि तेच तो पण म्हणतो, ओव्हरनाईट सक्सेस नावाची कुठलीच गोष्ट नसते. लिओनेल मेसीचं हे वाक्य आहे, अँड आय कोट, आय वोक अप अर्ली अँड आय वेंट लेट इन द नाईट. मी सकाळी लवकर उठायचो आणि मी रात्री खूप उशिरापर्यंत काम करायचो. For 17 long years I did that before I became a success overnight. 17 खूप मोठी वर्ष मी रोज हे करत होतो, त्यानंतर मी एका रात्रीतून सक्सेस बनलो. त्यामुळे ओव्हरनाईट सक्सेस नावाची गोष्ट काहीच नाही आहे असे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आणि तिसरी गोष्ट जी मी सांगू इच्छितो ती आहे की फेल्युअर. बघा, मला खूप असं काही यश नाही आलं आयुष्यामध्ये, पण फेल झालो आहे कधी कधी. आणि फेल्युअर म्हणजे कालच जयदीप दादाशी आमची खूप सुंदर एक संवाद झाला. त्या जयदीप दादा अतिशय सुंदर वाक्य म्हणाला. तो म्हणतो, औरों हमारे नाकामयाबियों के शौक किसी और की कामयाबी के जश्न से भी ज़्यादा है. इतकं तुमचं जास्त यशावरती आणि इतकं तुमचं जास्त म्हणजे ज्यावेळी आमची ताई म्हणते की ती तिसरी आली होती आणि फार मोठं अपयश होतं, तर त्यावेळी मला असं वाटतं की हे वाक्य अतिशय समर्पक आहे. हमारे नाकामयाबियों के शौक भी किसी के कामयाबी के जश्न से ज़्यादा है. पण दॅट बिंग सेड, जे के रोलिंग ही हॅरी पॉटर ही खूप अतिशय फेमस मालिका आहे. आय थिंक लहान मुलांना माहिती असेल, मोठ्यांनाही माहिती असेल. तर ती म्हणते, ती 2 वाक्य म्हणते. पहिलं ती कोट करते. कोट कोणाचं करते तर रोमन एक खूप मोठी रायटर आहे रोमन, तिचं नाव आहे सेनेका. खूपच फेमस रायटर आहे सेनेका. सेनेकाचं वाक्य मी तिथं कोट करायला म्हणतो. ती म्हणते, ॲज इज द टेल सो इज लाईफ. जशी गोष्ट तसं आयुष्य.
ॲज इज द टेल सो इज लाईफ, नॉट हाऊ लाँग इट इज बट हाऊ गुड इट इज. किती मोठी आहे त्यापेक्षा किती चांगली आहे यावर जास्त महत्त्वाचं असतं. आणि दुसरं वाक्य ती म्हणते, अँड आय कोट, कारण की हे फार कठीण आहे. ती म्हणते, इट इज इम्पॉसिबल टू लिव्ह विदाउट फेलिंग ॲट समथिंग unless you live your life so cautiously that you might not have as well lived at all. In that case, you have failed by default. म्हणजे ती म्हणते की कुठल्याही गोष्टीत फेल झाल्याशिवाय जगणं अतिशय कठीण आहे. अनलेस, म्हणजे तुम्ही असं म्हणाल, नाही मी तर कुठेच नाही, सर्वास्मा मस्त आहे, तसं नाही आहे. तर कुठल्याही गोष्टीत फेल झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाणं शक्य नाही आहे, अनलेस तुम्ही आयुष्यात जगले नाहीत. इन दॅट केस तुम्ही बाय डिफॉल्ट फेल झालेले आहे. म्हणून फेल्युअर ही फार महत्त्वाची स्टेज आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि त्यानंतर मला परत रामचंद्र पाटील सर आठवतात. ज्यावेळी मी अतिशय लहान होतो त्यावेळी रामचंद्र पाटील स्टेजवरती होते आणि मी खाली होतो, आणि त्यांनी त्यावेळी आम्हाला एक गरुड झेपेची गोष्ट सांगितली होती. कदाचित सरांना ती आठवतही असेल, पण ती अतिशय सुंदर गरुड झेप. मी सरांइतका प्रभावी वक्ता नाही, पण तरी प्रयत्न करतो. तर गरुड झेप काय आहे, तर गरुड झेप ही एक संकल्पना आहे. गरुड झेप काय म्हणतो आपण ना मराठीमध्ये बऱ्याच वेळा असं म्हणून टाकतो की बघा त्याची गरुड झेप किती जबरदस्त आहे. पण गरुड झेप काय? गरुड हा पक्ष्यांचा राजा. गरुड अतिशय उंचावर उडतो. गरुडाची ताकद अतिशय अपरंपार. पण गरुडाचं आयुष्य असतं 80 वर्षांचं. आणि वयाच्या 40व्या वर्षी गरुडाचं पंख बोथट होतात आणि गरुड जास्त उडू शकत नाही. गरुडाचे जे नख असतात त्यांची तीक्ष्णता कमी होते आणि त्यामुळे गरुड जास्त व्यवस्थित शिकार करू शकत नाही आणि त्याच्या चोचीला पण खूप जास्त धार नसते. त्यामुळे गरुडाचं आयुष्य अक्षरशः संपण्यात जमा असतं. आणि त्यावेळेस गरुड काय करतो? त्यावेळेस गरुड एका उंच पहाडावर जातो आणि एक सुंदर असा दगड शोधतो आणि त्या ठिकाणी तो पहिला प्रयोग करतो आपल्या चोचीवर. आणि आपली चोच त्या दगडावर ठोकून 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 ठोकून, बघा तुम्ही किती वेदना होत असतील त्या गरुडाला, ठोकून ठोकून आपली पूर्ण चोच नवी आणि धारधार करतो. हा त्याचा पहिला प्रयोग. दुसरा प्रयोग आपल्या या धारदार चोचीचा तो करतो आपल्या नखांवर आणि त्या चोचीने आपले नख अक्षरशः तोडून टाकतो. आणि त्यानंतर त्याला येतात, ती असतात खरी नवी नख. आणि त्या नखांचा पहिला प्रयोग तो आपल्या पंखांवर करतो. आणि त्यानंतर जे नवे पंख येतात ते अतिशय बळकट, धारधार आणि अतिशय देखणे असतात. आणि मग त्या दगडावर गरुड परत एकदा उभा राहतो आणि तिथून एक झेप घेतो. त्याला म्हणतात गरुड झेप. ज्यावेळी आपण अतिशय हरलेलो असतो आयुष्यात किंवा खचलेलो असतो किंवा कुठे मार्ग सापडत नसतो, तर जसा गरुड करतो, गरुडाला आपली क्षमता माहिती आहे की मी उडण्यात खूप जबरदस्त आहे, मी शिकार करण्यात खूप जबरदस्त आहे आणि माझी चोच तर अतिशय जबरदस्त आहे, पण माझ्याकडनं आता होत नाही आहे. तर गरुड काय करतो? गरुड दगडाकडे जातो आणि आपल्या सगळ्या क्षमता पुनश्च एकदा तपासतो, त्यांना नवीन प्रकारे नवीन धार देतो आणि पुन्हा एकदा झेप घेतो. मला वाटतं आपल्यालाही ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचं उदाहरण मला रँडी पॉश याचं द्यायचं आहे. रँडी पॉश हा CMU कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी म्हणून खूप अतिशय जबरदस्त फेमस आणि मोठी युनिव्हर्सिटी आहे. त्यातला हा प्रोफेसर. त्याचं एक द लास्ट लेक्चर म्हणून एक लेक्चर अतिशय फेमस आहे. तर तुम्हाला माहितीच असणार की त्यामध्ये तो म्हणतो की पार्श्वभूमी अशी आहे की रँडी पॉश याला कॅन्सर झालेला आहे. रँडी पॉश अतिशय मोठा मनुष्य, अतिशय फेमस मनुष्य, सगळ्या ठिकाणी आपले लेक्चर देतो, सगळीकडे अतिशय मोठा. रँडी पॉशला कॅन्सर झालेला आहे आणि रँडी पॉश म्हणतो की मी माझं एक शेवटचं लेक्चर देणार अँड इट वेंट व्हायरल यूट्यूबमध्ये लार्जेस्ट हिट ॲट द टाईम. त्यानंतर एक पुस्तकही लिहिलं, जर तुम्हाला मिळालं तर जरूर वाचा, द लास्ट लेक्चर. त्यात रँडी पॉश म्हणतो द ब्रिक वॉल्स आउट देअर आर नॉट टू कीप यू आउट. The brick walls out there are not to keep you out, but they are there to check how badly you want to get through. ज्यावेळी आपण म्हणतो ना की JEE खूप कठीण आहे, JEE खूप कठीण आहे, तर त्यावेळी असं असतं की ती एक ब्रिक वॉल आहे. रँडी पॉश म्हणतो
ब्रिक वॉल म्हणजे जी एक वॉल आहे, जी पण एखाद्या ठिकाणी जी वॉल आहे ती आपल्याला बाहेर ठेवण्यासाठी नाही आहे, तर ती आपण किती हाऊ बॅडली आपल्याला त्याच्या आतमध्ये जायची इच्छा आहे ते चेक करण्यासाठी आहे. जेईचं पण तसंच आहे. जेई पण एक दिवार आहे, त्याच्या पलीकडे एक अतिशय खूप सुंदर दुनिया आहे आणि ती जी जेई आहे ती फक्त तुम्हाला खरंच त्या दुनियेत जायचं आहे का हे चेक करण्यासाठीची एक ब्रिक वॉल आहे. आणि मला वाटतं की जर तुम्हाला खरंच जायचं असेल तर ती एक वॉल नसून ती एक संधी आहे आणि तिचं सोनं करायला आपल्याला अतिशय खूप सुवर्ण संधी नोबेल फाउंडेशनने उपलब्ध करून दिली आहे असं मला वाटतं. पुढचा मुद्दा मला असं वाटतं मी सांगू इच्छितो, कीप ट्राईंग. प्रयत्न करत राहा, कारण की सगळ्यात महत्त्वाचं आहे हार्डवर्क. त्यानंतर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. त्यानंतरही जर तुम्हाला अपयश आलं तरी खचून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. याच्यावरती एक अतिशय सुंदर गोष्ट अभयभंगांनी सांगितली होती, अतिशय सुंदर गोष्ट. त्या गोष्टीचं नाव आहे करके देखो. मला वाटतं जर तुमच्यापैकी कोणी जर मला माहीत नाही कोणी ऐकलेली असेल का, पण करके देखो या गोष्टीत अभयभंग म्हणतात की ज्यावेळी भारताचं चले जाव आंदोलन सुरू होतं त्यावेळी 9 ऑगस्टला क्रांती होणार होती. मोतीलाल नेहरूंचं म्हणणं होतं की क्रांती व्हायला नको. त्यांनी ते वकील होते, शेवटी त्यांनी गांधीजींना जवळपास 22 पानांचं एक पत्र ते गांधीजींना लिहितात आणि त्यात ते म्हणतात की आपण ही चळवळ का थांबवली पाहिजे. सगळ्यांना माहितीच आहे की चले जाव आंदोलनानंतर इंग्रज गेलेले, तर त्या चळवळीची ही सुरुवात, चळवळीची ठिणगी पडते. त्यावेळी 22 पानांचं पत्र गांधीजींच्या दरवाजावरती येतं. गांधीजी ते वाचतायत आणि 9 ऑगस्टच्या मध्यरात्री इंग्रज सगळ्यांना अटक करतात. त्यात गांधीजी पण होते ऑफकोर्स. तर 22 पानांच्या पत्रांना गांधीजींनी काय करावं, तर गांधीजी इंग्रजांना म्हणतात त्यांना जे अटक करायला आलेले असतात की मला एक तार करायची. तर इंग्रज म्हणतात की तुम्ही व्हाईसरायला तार करू शकत नाही. ते म्हणतात की मला माझ्या एका सन्मित्राला तार करायची आणि ती तार असते मोतीलाल नेहरूंना आणि त्या तारीत गांधीजी फक्त 2च शब्द लिहितात, ॲक्च्युली 2 पेक्षा जास्त आहेत. ते म्हणतात प्रिय मोतीलाल करके देखो. त्यानंतरचे ते रिझल्ट आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि भारत स्वतंत्र झाला होता. म्हणून मला पण तुम्हाला म्हणावं असं वाटतं, करके देखो. पुढचा मुद्दा मला सांगावा असं वाटतो, बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्वतःमध्ये खूप विश्वास ठेवा. एक अल्तमा इक्बाल म्हणून एक खूप मोठा शायर आहे उर्दूचा, तो म्हणतो तू अपनी सरनविश खुद अपने हाथों से लिख. तू अपनी सरनविश खुद अपने हाथों से लिख, खाली रखी है पेशानी कातिबे तकदीर ने तेरे लिए. पेशानी म्हणजे चित्रगुप्त ज्या वहीत आपले तकदीर लिहित असतो त्याला पेशानी म्हणतात. तो म्हणतो तू अपनी सरनविश खुद अपने हाथों से लिख, खाली रखी है पेशानी कातिबे तकदीर ने तेरे लिए. किंवा खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे कि बता तेरी रजा क्या है. तर मला असं वाटतं की स्वतःवरती विश्वास ठेवा, ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा शेर जो मला वाटतो सगळ्यात महत्त्वाचा आहे, जिंदगी तो अपने ही कंधों पे चलती है यारो, जिंदगी तो अपने ही कंधों पे चलती है यारो, औरों के कंधों पे तो जनाजे निकला करते हैं. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती अतिशय विश्वास ठेवा, कारण त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. कारण या जगात आपली चिंता फक्त एकाच माणसाला आहे, तो म्हणजे तुम्ही स्वतः. आणि शेवट करण्यासाठी तसंच आम्ही खूप बोलत राहील, अर्धा पाऊण तास 1 तास बोलत राहील, पण शेवट करण्यासाठी मला फक्त एक विंदांची खूप सुंदर कविता म्हणावीशी वाटते. अतिशय सुंदर कविता आहे, थोडी कदाचित समजण्यास कठीण असेल पण सांभाळून घ्या. कवितेचं नाव आहे चुकली दिशा तरीही. सरांना माहितीच आहे, चुकली दिशा तरीही. विंदा म्हणतात चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेडा मुसाफिराला सामील सर्व तारे. चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे, वेडा मुसाफिराला सामील सर्व तारे. मी चालतो अखंड चालावयाचे म्हणून, धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे. डरतात वादळांना
डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोड केकी अनुकूल सर्व वारे. डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे, हे शीड तोड केकी अनुकूल सर्व वारे. मग्रूर प्राक्तनाचा, प्राक्तन म्हणजे आपलं स्वतःचं भविष्य, मग्रूर प्राक्तनाचा मी फाडला नकाशा, विजले तेथेच सारे ते मागचे इशारे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे. लक्ष द्या मित्रांनो, चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. चुकली दिशा तरीही आकाश एक आहे, हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे. आशा तशी निराशा, आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे. आशा तशी निराशा हे श्रेय सावधानचे. बेसावधास कैसे नसणार हे निखारे. धन्यवाद.